आरोग्य जागृती डॉक्टर प्रकाश कामकरिया, डॉक्टर सौरभ जी, साई सूर्य नेत्र सेवाच्या वतीने मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। औरंगाबाद हे माझं माहेर आहे आणि श्री नागनाथजी पटाले हे माझे पिताश्री आहेत, त्यामुळे आपण ही सगळे पत्रकार बंधू हे माझ्याच परिवारातले आहेत असं मला वाटतं। आणि अशी माहेरच्या लोकांची भेट घेत असताना एक वेगळाच आनंद होतो। आज आपली भेट यासाठी आहे की साई सूर्य नेत्र सेवानी जी प्रगती केलेली आहे त्यामध्ये मुख्यतः जे विषय आहेत, एक तर चष्म्याचा नंबर घालवण्याचे जे तंत्रज्ञान जेव्हापासून सुरू झालं त्याच्यामध्ये वेळोवेळी प्रगती होत गेली, त्याच्यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान वाढत गेले, त्याच्यामध्ये आधुनिकता येत गेली, त्याच्यामध्ये अचूकता येत गेली, त्याच्यामध्ये आपण पाहतो की पेशंटसाठी सहजता येत गेली आणि सिंपल पद्धतीने कुठलाही टाकापट्टी नसताना ही ट्रीटमेंट देऊन पेशंट त्याच दिवशी काही मिनिटातच घरी जाऊ शकतो, अशा प्रकारची योजना ही निर्माण झाली। तर साई सूर्य नेत्र सेवाचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हापासून ही रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी सुरू झाली तेव्हापासूनच डॉक्टर प्रकाश कामकरिया यांच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे लेसर किरण जे नगर सारख्या छोट्या गावामध्ये आले आणि त्यानंतर ज्या शिबिराच्या पद्धतीने आपण सर्व दूर सगळ्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा पोहोचलो, त्यामागे उद्देश असाच होता की हे आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि हे रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त आहे, परंतु आपण जर त्यांच्यापर्यंत पोहोचलो तर अनेक जणांना त्यांचा फायदा होईल, हा उद्देश त्या शिबिरामागे नक्कीच आहे। आणि म्हणूनच या सगळ्या तंत्रज्ञानाची माहिती ही सर्व दूर पोहोचावी, कारण आपण सगळेजण बंधू आपण पेपरच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून पेशंट पर्यंत आणि जनतेपर्यंत ही सगळी माहिती पोहोचवत असतात, तर ती माहिती एक लोकशिक्षणाच्या दृष्टीने पण महत्वाची ठरते, ती माहिती एक लोक जागृतीच्या दृष्टीने महत्वाची ठरते आणि जेव्हा ही सगळ्यांना ती माहिती समजते त्याचा उपयोग ते आपल्यासाठी करून घेऊ शकतात। आता चष्म्याचा नंबर लागल्यापासूनच तो सगळ्यांना नकोसा झालेला आहे आणि तो अनेक प्रकारच्या व्यवसायामध्ये बाधा ठरतो। मग सैन्यात जायचं असेल किंवा कुठल्या आर्ट या क्षेत्रामध्ये कार्य करायचं असेल तर असे जे काही पर्सनॅलिटी ओरिएंटेड व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये तर आहेच, आणि लग्नाच्या ज्या मुली आहेत तर त्यांना सुद्धा हा चष्मा असल्यामुळे नकार मिळण्याची शक्यता जास्त असते। आणि म्हणून साठी हे एक सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिवस असतो आणि त्यानिमित्ताने आपण वेगळ्या प्रकारचं शिबिराचं आयोजन करतो। त्याच्यामध्ये युवतींसाठी ज्या लग्नाच्या योग्य युवती आहेत तर त्यांना विवाह दृष्टीपेठ अशा प्रकारचं त्याला नाव दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून ज्या उपवर मुली आहेत तर त्यांना सवलतीमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते आणि त्यामुळे मग त्यांचा चष्मा सुटतो। खरं म्हणजे कोणालाही चष्मा असो छोटा मोठा, पण प्रत्येकाला असं वाटतं की चष्म्याविना आपली दृष्टी चांगली असली पाहिजे, कारण आपलं परावलंबन आहे ना की आपण चष्मा घातला तरच आपण हे काम करू शकतो वगैरे वगैरे, तर कुठल्याही गोष्टीवर डिपेंडन्स जो आहे तो नको आहे आपल्याला, आणि म्हणून सुद्धा ही ट्रीटमेंट महत्वाची आहे। हा एक पैलू। दुसरा पैलू असा की मोतीबिंदू हा प्रत्येक व्यक्तीला वयोमानाप्रमाणे काही विशिष्ट वयानंतर येतच असतो, परंतु त्याच्या ह्या ट्रीटमेंटमध्ये पण खूप फरक होत गेलेला आहे। सुरुवात झाली तेव्हा आपण ऐकत आलेलं आहे की 40 दिवस हालायचं नाही, डुलायचं नाही वगैरे, बाहेर जायचं नाही, काळा चष्मा लावायचा नाही वगैरे, परंतु आता ते अत्यंत म्हणजे झेप्टो नावाचं जे काही ट्रीटमेंटची सुविधा उपलब्ध झालेली आहे त्याची माहिती डॉक्टर साहेब आपल्याला सांगणार आहेत। आणि तिसरं म्हणजे की नेत्रदानाची चळवळ ही सर्वदूर पोहोचली पाहिजे, कारण सगळ्या विश्वामध्ये डोळ्यांना टीक पडून जे अंधत्व येतं त्याची जर संख्या आपण पाहिली तर भारत देशामध्ये त्याची संख्या अधिक आहे। आणि भारताचा विचार केला तर भारतामध्ये पॉप्युलेशन पण जास्त आहे, भारतामध्ये मृत्यूचं प्रमाण पण जास्त आहे आणि नेत्रदान हे मृत्यूनंतर केलं जातं, मृत्यू पश्चात नेत्रदान केलं जातं। मग अशा वेळेस जर आपण स्वइच्छेने मृत्यूनंतर आपल्या नातेवाईकांचे डोळे जर आय बँकेला देऊ शकलो आणि त्यामुळे अंध बांधवांना जर त्याचा फायदा झाला तर याच्यासारखं म्हणजे मोठं पुण्याचं काम काहीच नाही।
परंतु आपल्या भारत देशामध्ये अज्ञान आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टीमुळे नेत्रदानाचं काम जेवढं व्हायला हवं होतं तेवढं होऊ शकलं नाही. पण ही चळवळ ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. यामध्ये जे गैरसमज आहेत हे गैरसमज दूर झाले पाहिजेत आणि अज्ञान आणि अंधश्रद्धा जे आहे तर त्यापासून हा समाज दूर गेला पाहिजे. सगळ्यांना योग्य ते नॉलेज ज्ञान मिळालं पाहिजे. त्यातून प्रेरणा मिळाली पाहिजे की आपणही मरणोत्तर नेत्रदान करूया. कारण एक व्यक्ती जेव्हा नेत्रदानाचा संकल्प करते आणि मरणोत्तर नेत्रदान करते तर एका व्यक्तीला 2 डोळे असतात. ते 2 डोळे 2 वेगळ्या वेगळ्या व्यक्ती अंध बांधवांसाठी त्या यूज होऊ शकतात आणि 2 जणांना ती दृष्टी मिळू शकते. म्हणजे केल्यानं दुप्पट होणार हे दान आहे आणि हे इतकं पुण्याचं कार्य आहे की तो ज्या व्यक्तीला ते डोळे मिळालेले आहेत किंवा ज्या व्यक्तीला ते डोळे बसवले जातात केराटोप्लास्टी किंवा कॉर्नेल ग्राफ्टिंग असं त्याला म्हटलं जातं. तर अशा प्रकारची ट्रीटमेंट मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला जी दृष्टी मिळते जेव्हा जेव्हा तो पाहतो तेव्हा तेव्हा त्याला त्या व्यक्तीची आठवण येते की ज्यांनी त्याला डोळे दिलेले आहेत. त्यामुळे तो क्षणोक्षणी पदोपदी त्या व्यक्तीला आशीर्वाद देत असतो. तर त्यामुळे हे अत्यंत पुण्याचं असं काम आहे. परंतु केवळ अज्ञान आणि अंधश्रद्धा यामुळे ते मागे पडलेलं आहे आणि आपल्या भारतामध्ये त्याची जास्त आवश्यकता आहे. ही चळवळ ही सर्व दूर पोहोचावी, घराघरात पोहोचावी आणि प्रत्येक व्यक्तीने आपलं मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प करावा. या हेतूने सुद्धा आपण आपल्याशी संवाद साधत आहोत. श्रीलंकेमध्ये जर पाहिलं तर श्रीलंकेमध्ये असा कायदाच आहे की जेव्हा व्यक्ती मृत होते तेव्हा त्या व्यक्तीचे डोळे हे स्वर्गाच्या मालकीचे होतात आणि ज्या अंध बांधवांना त्याची गरज आहे तिथपर्यंत ते पोहोचवले जातात. पण आपल्याकडे तसा कायदा नाही. आपण स्वेच्छेने करू शकतो. परंतु ही गोष्ट जर आपल्याला समजली तर हे पुण्याचं कार्य आहे आणि याच्यामधून 2 अंध बांधवांना दृष्टी मिळणार आहे आणि त्यातले गैरसमज जे आहे ते दूर झाले तर प्रत्येक व्यक्ती ही प्रेरित होईल आणि जे अंधत्वाचं जे प्रमाण आपल्या भारतामध्ये आहे ते आपण कमी करण्यास नाहीसं करण्यामध्ये हातभार लावणार आहोत. या 3 गोष्टींसाठी आपण साई सूर्य नेत्र सेवा आपल्याशी संवाद साधत आहे. साई सूर्य नेत्र सेवा 1985 साली तशी स्थापन झाली. हळूहळू सगळ्या प्रगती होत गेली. जगामध्ये जे तंत्रज्ञान आहे ते सगळं छोट्या गावामध्ये आपल्या अहमदनगर सारख्या गावामध्ये आलं. त्यानंतर पुढची पिढी पण आली. डॉक्टर वर्धमान आणि डॉक्टर श्रुतिका आणि एशियन आय हॉस्पिटल पुणे हे पुण्याला सुरू झालं आणि आता नुकताच डॉक्टर वर्धमान यांना डायमंड एक्सलन्स अवॉर्ड त्यांच्या सर्जरीसाठी प्राप्त झालेला आहे. त्यांचंही मोठं कार्य मोठं एशियन आय हॉस्पिटल पुण्यामध्ये आहे. तर या सगळ्या गोष्टींशी आपल्याशी संवाद साधावा म्हणून आजच्या याचं नियोजन केलेलं आहे. शेवटी 2च ओळी. मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आता लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छाही देतो. जसं डॉक्टर सुधाने सांगितलं, आज मुद्दाम माहेरच्या म्हणजे त्यांच्या माहेरच्या लोकांशी संवाद साधण्याची ही चांगली संधी उपलब्ध झाली. या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं मी विशेष अभिनंदन का करतो, कारण केव्हाही म्हणजे जावयाला आपल्या सासरी जाण्याचा आनंद सगळ्यात जास्त मिळतो आणि सगळ्यात चांगलं स्वागत जावयाचं सासरी होतं. आज जे आहे मुख्य म्हणजे आमचा उद्देश जो होता की आपल्याकडे भारतामध्ये अजूनही दानाचं महत्व एवढं सगळ्या समाजामध्ये दान करण्याची प्रवृत्ती आहे, वृत्ती आहे आणि लहानपणापासून शिकवलं जातं. पण आपल्याकडे अजूनही अंधत्वाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. जगातील सगळ्यात जास्त अंध लोक भारतामध्ये राहतात आणि आपल्याकडे मरणोत्तर नेत्रदान अतिशय कमी आहे. म्हणजे आज आपल्या भारतामध्ये सुमारे 20 लाख लोकांना डोळ्यामध्ये टीक पडून अंधत्व आलेलं आहे आणि वर्षाला 25-30 हजारही डोळे मिळत नाही संपूर्ण भारतामध्ये. तर बघा, म्हणजे प्रमाण इतकं व्यस्त आहे, अंधांची लोकसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि आम्ही नेतृत्वाने आमच्या परीने प्रयत्न करतच असतो.
पण समाजामध्ये या बाबतीत की कोणी म्हणजे का करत नाही, तर त्या बाबतीमध्ये लोकशिक्षण आणि जागृती आणण्याचं जे कार्य आहे हे आपण सगळे पत्रकार लोक जे करतात. म्हणून आज मुद्दाम का बोलवलं की ह्याची फार नितांत गरज आहे. लोकांनी मरणोत्तर नेत्रदान करावं, हे याचं अपील या माध्यमातून आपल्या मार्फत या नवीन वर्षाचा एक नवीन संकल्प लोकांपर्यंत जावा. आणि लोकांमध्ये म्हणजे काय होतं माहिती का, की तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही डोळ्यांचे डॉक्टर असूनही आम्ही भारताचा पूर्ण सर्वे केला की किती डोळ्यांचे डॉक्टर आपल्या आई वडिलांचं नेत्रदान करून करतात. तर दुर्दैवाने 1% नाही. का? कारण त्यावेळेस तो नेत्रदान म्हणजे तो काही डोळ्याचा डॉक्टर राहत नाही, तो मुलगा राहतो किंवा मुलगी राहते आणि त्या दुःखात ते बुडालेले असतात. त्याला सांगणारा कोणीतरी पाहिजे की अरे आता आई किंवा वडील गेलेले आहेत, पण या दुःखातनं आपण जर यांचं नेत्रदान केलं तर ते परत हे जग पाहू शकतील. ती भावनाच एवढी चांगली असते की लोक लगेच पटपट हो म्हणतात. मग आपल्याकडे हे सांगणारे लोक कमी आहेत. दुःखामध्ये आपण धीर द्यायला जातो, पण त्यावेळेस जर ही सूचना दिली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नेत्रदान वाढू शकतं. तर आपण सूचक म्हणतो ना आपण, की आपण सूचक होण्याचं कार्य मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे, तरच नेत्रदानाचं जे आहे हे प्रमाण वाढेल. म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. त्यानंतर आपल्याकडे नेत्रपेढ्यांची संख्या खूप कमी आहे. म्हणजे महाराष्ट्रातली पहिली खाजगी नेत्रपेढी तेव्हा एक 25-30 वर्षापूर्वी सुरू करायची होती. मला 5-6 वर्ष शासनाशी भांडावं लागलं. त्यावेळेस फक्त 4 मेडिकल कॉलेजमध्ये नेत्रपेढी होती, बाहेर ते देत नव्हते. ते खाजगी लोकांना नेत्रपेढी द्यायचेच नाही. मग भांडून मग मी 3-4 वर्ष भांडलो. मग पहिली खाजगी नेत्रपेढीची परवानगी मला मिळाली. आता माझ्या घरामध्ये जेव्हा ते बाबरी मशीद जेव्हा पडली होती त्यावेळेस कर्फ्यू होता सगळीकडे, आणि आम्ही त्या कर्फ्यू मध्ये असतानाही कोणी नेत्रदान करत असेल तर मी डोळे आणायला जायचो, कारण आपल्याला जाऊन आणायला लागतात त्यांच्या घरी जाऊन. तर माझ्या वडिलांनी मला गमतीने म्हणा त्यावेळेस विचारलं की प्रकाश, तू या कर्फ्यू मध्ये जातो, घाबरत नाही, पण असा दुःखद प्रसंग तुझ्यावर आला आणि माझा मृत्यू झाला तर तुझ्यावर हिंमत आहे का डोळे काढायची? तू लोकांचे डोळे काढतो. आणि मी गमतीनं हो म्हटलं. आता बघा, दुर्भाग्य माझं त्यावेळेस म्हणा, त्यांनी हे का संकल्पना त्यांना तशी वाटली आणि 4 दिवसानंतर त्यांचा मृत्यू पण झाला. त्याच काळामध्ये मृत्यू झाल्यानंतर सगळ्यात पहिली घटना मला काय आठवली असेल तर वडिलांनी मला विचारलेला तो प्रश्न. आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा हिंमत केली की मी स्वतः त्यांचे दोन्ही डोळे स्वतः मी काढले आणि एक हिंदू बांधव आणि एक मुस्लिम भगिनी या दोघांच्या डोळ्यावरती मी स्वतः रोपण केले. कारण स्वतः काढणे आणि स्वतः रोपण करणे ही फार दुर्लभ घटना आहे. आणि त्यावेळेस भारतामधली ही पहिली घटना होती की असं कोणीतरी केलं त्या 25-26 वर्षापूर्वी. आणि ती हिंमत सुद्धा साईबाबांनीच मला दिली आणि अशी घटना घडली. आणि असं जे आहे त्यामुळे अहमदनगर सारख्या छोट्या गावामध्ये त्या मानाने नेत्रदानाचं प्रमाण खूप मोठं आहे. का? लोकांना हे कळतं की डॉक्टर स्वतः हे करतात, त्यांच्या आई वडिलांचं त्यांनी केलं, त्यांच्यामध्ये हिंमत आली आणि मग मोठ्या प्रमाणात नेत्रदान व्हायला लागलं. तर आपल्याकडे नेत्रदानाचं प्रमाण वाढलं पाहिजे, हे निश्चित या नवीन वर्षाच्या संकल्पनेतनं आपण लोकांपर्यंत पोहोचवा. दुसरं, आजकाल फार कमी वयामध्ये मुलांना खेळणी म्हणून हे मोबाईल देण्याचं जे सत्र सुरू आहे ते अतिशय घातक आहे. हे सुद्धा आता सुचवणं आवश्यक आहे. मी शाळेत असताना पूर्ण शाळेमध्ये 4-5 लोकांना चष्मे असायचे. पूर्ण शाळेमध्ये त्यांना कंदील म्हणून चिडवायचे मुलं.
आता प्रत्येक वर्गामध्ये 10 15 कंदील झालेले आहेत. अतिशय कमी वयामध्ये मोठ्या नंबरचे चष्मे लागण्याचं प्रमाण भयानक झालेलं आहे आणि खूप चिंताजनक आहे. या सगळ्या मुलांना किंवा मुलींना पुढे आयुष्यातले जे धोके आहेत ते आपण सावध नाही केले तर यांच्या करिअरमध्ये आपण म्हणतो ना की यांना सैन्यात जाता येत नाही, पोलीस भरती नाही, पायलट होता येत नाही, नेव्ही जॉईन करता येत नाही. खूप करिअर आहेत जिथे चष्मा असला की आता तुम्हाला नकार दिला जातो. या मुलांचं असंच होणार आहे आणि मुलांच्या मानसिक बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा फरक पडायला लागला. तर त्या पालकांनाही सावध करा की जे मुलांना अतिशय म्हणजे कमी वयात म्हणतो 1 वर्षाच्या मुलालाही ते मोबाईल खेळणं म्हणून देतात आणि ह्यामुळे मुलांच्या डोळ्यावरती अतिशय घातक परिणाम होत आहेत. हे पालक सगळे सावध व्हायला पाहिजे. हाही नवीन वर्षाचा जो संदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि आता म्हणजे दृष्टीदोष जे आहेत ते मागच्या 40 वर्षापासून माझी ओळख झाल्यामुळे त्यावेळेस फक्त मी आणि इंदोरचे डॉक्टर हरदिया आम्ही दोघंच त्यावेळेस नंबर घालण्याचे ऑपरेशन करायचो भारतामध्ये. आणि तेव्हापासून एक नाव म्हणा किंवा नाव लौकिक म्हणा नंबर घालणारे डॉक्टर जे आहेत याच्यामध्ये माझा होऊ लागला. आम्ही मोतीबिंदू वगैरे सगळं करायचो, तिरळेपणा, काचबिंदू वगैरे, पण विशेषतः हे ऑपरेशन बाकी कोणी करत नव्हतं. त्यामुळे ती आयडेंटिटी मिळाली. आम्ही या शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्रा बाहेरही ही सुविधा जी आहे ही दुर्मिळ आहे ती लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणून ही शिबिरं घेतो आम्ही. आणि या माध्यमातून संपूर्ण भारतभर या ज्ञानाचाही प्रसार आणि लोकांना कमीत कमी खर्चामध्ये या सुविधा मिळाव्या याचा एक उद्देश असतो. तर ह्या मुख्य या 2 गोष्टीसाठी की एक आपल्याकडे म्हणजे नेत्रदानाचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि या मुलांचे जे म्हणजे दृष्टीदोष आहेत याच्यासाठी लोकांनी सावध व्हायला पाहिजे. या 2 गोष्टी याच्यात महत्वाच्या होत्या. आता नवीन जे तंत्रज्ञान आलं, 1-2च ओळी सांगणार मी की आतापर्यंत आम्ही एका छताखाली चष्म्याचे नंबर घालण्याचे 1.5 डझनपेक्षा जास्त उपचार पद्धती उपलब्ध असणाऱ्या भारतातल्या पहिल्या 4-5 सेंटरमध्ये आपलं आहे. साई सूर्य नेत्रसेवा आणि आता यशोनाय हॉस्पिटल. आतापर्यंत आपण -32 नंबर सुद्धा घालवलेले आहे, म्हणजे 0.5 पासून -32 पर्यंत. तर सगळे प्रकारचे नंबर आपल्याला घालवता येतात. पद्धती वेगवेगळ्या असतात, सगळ्या सेफ आहेत. सगळ्यात महत्वाचं काय असतं की उपचारामध्ये सगळ्यात प्राधान्य आधी दिलं जातं ते सेफ्टीसाठी. तर या सगळ्या पद्धती ज्या आहेत, लोकांच्या मनात भीती फार असते, पण या सगळ्या उपचार पद्धती सेफ आहेत. कारण लेझर किरणांचा उपचार केला जातो, अचूकता असते, सेफ्टी असते आणि सगळ्यात महत्वाचं की ह्या लोकांना इमिजिएट म्हणजे ऑपरेशन केलं की लगेच चांगलं दिसायला लागतं. खूप लोकांना आठवड्याभरात किंवा 10 दिवसात त्या सैन्यात भरतीसाठी उभं राहता येतं. आणि मला सांगायलाही आनंद होतो की या अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये किमान 3-4 हजार लोक सैन्यात जाऊ शकले, याचा एक आम्हाला साई सूर्याला अभिमान आहे. लग्नाच्या मुली तर खूप आहेत, त्या पत्रिका आणून देतात. त्यांचंही एक जे आहे की एक आम्हाला चला मुलींचं सुद्धा लग्न पटापट होऊ शकलं ह्यामुळे. आणि सगळ्यात महत्वाचं की नेत्रदानाचं जे आहे ते म्हणजे पहिली महाराष्ट्रातली खाजगी नेत्रपेढी मान कार्य नेत्रपेढी होती. या माध्यमातून आम्ही लोकांना नेत्रदान सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात करू शकलो आणि नेत्रदानाची चळवळ सुद्धा त्या माध्यमातून जास्तीत जास्त मोठ्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. याचाही आम्हाला जे आहे साईबाबाचा आशीर्वाद आहे. आपण सगळे आलात आणि आपणाला काही विचारायचं या 2 गोष्टी पोहोचल्या पाहिजे. एक तर नेत्रदानाचं आणि ह्या मुलांचं जे दृष्टीचा जो धोका आहे त्या बाबतीमध्ये जागरूकतेचं, या 2 गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवाव्या एवढंच माझी इच्छा होती. धन्यवाद. एक मिनिट एकच घेत बघता हे कॉन्टुरा म्हणून आता नवीन काय आहे याबद्दल मुद्दा सांगतो. आता मी जसं सांगितलं की 1.5 डझनपेक्षा जास्त उपचार पद्धती
एका छताखाली आहे. आतापर्यंत आम्ही लॅसिक जास्त पॉप्युलर होतं, कारण आम्ही आतापर्यंत लॅसिकचा उपयोग जास्त केला. लॅसिक मध्ये नक्कीच नंबर कमी करण्याची क्षमता चांगली आहे, सेफ आहे. आणि आम्ही आतापर्यंत खूप म्हणजे हजारोने लॅसिक केले. एका दिवसात 100पेक्षा जास्त लॅसिक करू शकणाऱ्या जगामधले पहिले आम्ही आहोत. हा सुद्धा एक आम्हाला अभिमानाने सांगणारा एक अचिव्हमेंट आहे असं आम्ही समजतो, कारण व्हॉल्यूम वरती करतो आम्ही काम. आता हे जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे कॉन्टुरा, याच्यामध्ये कसं की आपला डोळा जो आहे याचा नंबर फक्त आपल्याला काढणे ही एक प्रक्रिया माहिती होती. -2 नंबर आहे, -2.5 नंबर आहे, -4 आहे, हेच फक्त आपल्याला माहिती होतं. आता अशी एक यंत्रणा आलेली आहे की ती डोळ्याचे ऑप्टिकल ॲब्रेशन म्हणजे नुसताच नंबर नाही तर परावर्तनाचे दोष ही लोकेट करू शकणारी ही यंत्रणा आहे. आणि ते परावर्तनाचे जे दोष आहेत ऑप्टिकल ॲब्रेशन हे घालू शकणारी लेझर यंत्रणा सुद्धा तयार झालेली आहे. त्यामुळे ह्या लोकांना काय झालं का नुसता नंबर जात नाही तर चष्म्यापेक्षा जास्त चांगलं, काही लोकांना 120%, काही लोकांना 130% जास्त चांगलं दिसायला लागतं. आणि यामुळे जगामध्ये एक मोठी लाट आलेली आहे की नुसता चष्मा जात नाही तर चष्म्यापेक्षाही जास्त चांगली एक स्वर्गीय दृष्टी या लोकांना मिळते. आणि हा एक आम्हाला एक आनंद आहे काहीतरी काही आपण लोकांना आणखीन काहीतरी चांगलं देऊ शकलो. म्हणून हे कॉन्टुरा जे तंत्रज्ञान आलं हे जगभर त्यामुळे पॉप्युलर होत चालले. धन्यवाद. आरोग्य जागृती.